नमस्कार, मी अपर्णा. मॅलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत की जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट होणारी आहे. जे काही रेडीमेड साहित्य असतं त्याच्यामधून आपण ही बनवणार आहोत. म्हणजेच मी एक ओरिओ केक तुम्हाला दाखवणार आहे. ओरिओ केक, दूध आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा तसेच व्हॅनिला एसेन्स हे एवढं मोजकंच साहित्य वापरून आपण हा केक बनवणार आहोत. हा केक जवळजवळ 45 मिनिटांमध्ये तयार होईल. तुमचं स्वागत आहे मेलो किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत ओरिओ केक. सो चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला. मी इथे चॉकलेट ओरिओला हे करून घेतले, क्रीम काढून घेतले आणि बाकीचे ओरिओ मी तसेच ठेवते. मी इथे 2.5 पॅकेट बिस्किट घेतले आहेत, म्हणजे 32 बिस्किट काउंटिंगमध्ये घेतली तर. त्याच्याने 3-4 माणसांचं होऊन जाईल केक, एका सेलिब्रेशनला बनवत असतो तर. ह्याला आधी आपण क्रश करून घेऊया. ह्याला आधी अर्धं क्रश करून घेतलं, म्हणजे क्वांटिटी कमी करून ठेवली. तर ह्याला आपण ग्राइंड करूया. आता बिस्किट आपले ग्राइंड करून झाले आहेत मिक्सरमध्ये. त्या पुढे आपण बटर टाकणार आहोत. बटर टाकणं इज कम्प्लिटली ऑप्शनल. दिस इज नॉट अ नेसेसरी प्रोसेस, बट जर तुम्हाला टेस्ट अजून पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. रूम टेम्परेचरमध्ये आलेलं बटर 2 टीस्पून. आणि आता आपण ह्यात दूध टाकूया. 1 कप मी दूध घेतलंय. जर आपल्याला अजून दूध लागलं तर आपण अजून टाकू शकतो. कन्सिस्टन्सी तुमच्यावरती आहे, पण आपल्याला तिला थोडंसं पोरिंग कन्सिस्टन्सी पाहिजे केकसाठी. हे थोडं थोडं टाकून आपण मिक्स करून करणार आहोत. रूम टेम्परेचरवरती आलेलं दूध आपल्याला वापरायचं आहे. थंड दूध किंवा एक्स्ट्रीमली गरम दूध नाही वापरायचं. आता आपण थोडंसं अजून मीठ टाकूया. वी आर ऑलमोस्ट देअर. अजून थोडं दूध टाकू. मे बी 1 कप इज एनफ फॉर 32 ओरिओज. पोरिंग कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि आपलं दूध अजून शिल्लक आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं राहिलंय. मेन गोष्ट जी फ्लफी केकला पाहिजे असते ती मिक्स करणं. जेवढं तुम्ही चांगलं मिक्स कराल तेवढं ते चांगलं होत जाईल आणि त्याच्यामधले लम्प्स निघते. 5 टीस्पून 2.5 ml ह्याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकते. थोडंसं, म्हणजे ह्याच्यामध्ये पण थोडंसं पूर्ण नाही झालं तर आपण थोडंसं टाकूया. तसं हे चॉकलेट केकवरती नाही लागत, बट ह्याच्याने टेस्ट खूप चांगला येतो. पर्सनल रेसिपी सांगते. 1/2 टीस्पून बेकिंग पावडर, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. मळब्याची डस्टिंग केली आहे त्याच्यावरती. आता आपण बॅटर पोर करूया. आपण कढाईला प्रीहीट होण्यासाठी ठेवलं आहे. ती 5-10 मिनिटात प्रीहीट होईल. सो आपण त्याच्यानंतर पोर करूया बॅटर. सो आता आपण याला बॅटरला टिनमध्ये पोर करूया. आता आपण ह्याला टॅप करणार आहोत आणि ह्याला कढईमध्ये टाकणार आहोत. बाकी असे लम्प जातील. आता यात आपण केक ठेवूया. हे प्रीहीटेड कढई, त्याच्यामध्ये आपण मीठ लावून ठेवलंय सो दॅट हे भांडं जळेल नाही. केअरफुली आपण ठेवायचं त्याच्यामध्ये आणि याला झाकण लावून बेक व्हायला ठेवायचे फॉर 40 to 45 मिनिट्स. आपला केक आता रेडी झाला आणि थंड पण झाला आहे चांगल्यापैकी एकदम. आता आपण ह्याला डिमोल्ड करूया.
इझिली डिमोल्ड झालेला आहे केक. आपला ओरिओ केक तयार. जवळजवळ हा 30 ते 40 मिनिटे बेक करायला ठेवला होता कढईमध्ये. आपलं ओरिओ केक छान झालेलं आहे. सोपावर हे प्लेटिंग करणार आहोत. एका प्लेट मध्ये घेणार आहोत. त्याच्यावरती आपण छान असं चॉकलेटचं लेअरिंगही करू शकतो. डेअरी मिल्क चॉकलेट देऊन ते बॉईल करून तेही आपण लेअर टाकू शकतो. एवढा सुंदर आणि मॉइस्ट केक झालाय, तुम्ही बघू शकता. किती सॉफ्ट निघालाय आणि एकदम एकदम मस्त आणि खुशखुशीत निघालाय. एकदम इझिली पण डिमोल्ड झाला. एवढा परफेक्ट झालाय. जर याच्यावरती आम्ही गलास टाकला असता तर अजून टेस्टी झालं असतं. आमचा अनफॉर्च्युनेटली भांड तुटला ग्लासचा, सो वी कुडंट डू दॅट, बट स्टील इट्स सो परफेक्ट दॅट यू कॅन ईट इट डायरेक्ट. ओरिओ केक नक्की तुम्ही करून बघा आणि तुमच्या कमेंट आम्हाला कळवा. तसेच मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.